कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळासोबतचा पहिला फोटो लावूया, तू मी आणि आपलं बाळ। आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली। ए बाळा, इथेच ना तू आता? अर्जुन हे नको करू, ऐक माझं। अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतो मी। आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय, त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास एवढे एवढेच आहे, बघ 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 बघ, आणि बघ तुझी आई। मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघेल ना, तेव्हा मला कळेल आपलं बाळ कसं। अमोल, आज लय महत्वाचा दिवस आहे रे। मी जगातल्या कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते, पण आज लय भीती वाटते। मला भीती वाटते की अर्जुनला माझं म्हणणं चुकीचं नको वाटायला। मला भीती वाटते की मला तुला एकट्यालाच नको घेऊन जायला लागेल, पण तुझ्याकडे बघितलं ना की असं नाही वाटत अरे, असं वाटतं की बाबा येतील, कारण ते तुझ्याशिवाय राहूच शकत नाही ना, येतील। आणि एकदा का आपण तिकडे गेलो ना की आपोआप आमचे पण भांडणं निवळतील। आणि ते म्हणतात ना, कर फिरदोस पर रूहे जमी अस्त, हमी असतो हमी असतो हमी असतो। म्हणजे काय माहितीये का, म्हणजे या जमिनीवर जर स्वर्ग कुठे असेल ना, तर तो हितच आहे। मग अशा ठिकाणी आपलं पण सगळं आपोआप नीट होईल ना रे। आपण जायचं ना भूर फिरायला। बाबा तुम्ही हसलात ना की विषय संपतो, तुमचं हसणं सगळंच विसरायला लावतो। जाऊया आपण, बाबांना सोबत घेऊन जाऊया। चला आता बॅग करायची, आपल्याला भूर जायचंय ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथून पुढे ना आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू। अमोलला असा मस्तपैकी मोठा करू, आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ। हे खरंय, अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय। आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होणार। तू पहिल्यांदा चुकली आहे सप्पे, तू चुकीची बाजू घेतलीस। एका माणसाला मारणाऱ्या गुन्हेगाराला लपवून ठेवलंस तू, त्यात फक्त आणि फक्त तुझी चूक आहे। मला असं वाटतं की अमोल माझ्या बरोबर राहा। तुला काय वाटतंय तुझं तू सांग। उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू। काय? 24 तास आहे तुझ्याकडे। जून आहे 24 तास। हे पिल्ल्या, मी तुझा बाबा, तुला आठवण आली का रे माझी खूप? हा ऐकतो ना तू? आपला बाबा कुठेच नाही गेला, इथंच आहे ना? अप्पे ठरलं का तुझं?
काय ठरलं? अमोल कुणाकडे राहणार? आपल्याकडे. आपल्याकडं? आपल्याकडे अपर्याय नाही आपली. तुला ते घर सोडायचं नाही, मला त्या घरात पाऊल ठेवायचं. अर्जुन ऐक ना, अरे आता हा मुद्दाच नाहीये. अप्पे बघ, अमोलला मी सांभाळू शकतो आता. रुपाली वहिनी आल्यात तिकडं शेतातल्या घरी राहायला, मला मॅनेज होईल. नाही अर्जुन, अमोलला आता आईची गरज आहे. त्याचा जन्म झाल्यापासून तो 2 महिने आईपासून लांब होता अर्जुन. म्हणून त्याला तू कायमचं माझ्यापासून लांब करते का? त्याला काय करते? अर्जुन असं नाहीये, तो एकदा ऐकून तर घे. हे बघ अप्पे, मी यावेळी तुझं काय ऐकणार नाही. त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी काय उघडे आहेत? हे बघ, आपल्यात काय नातं नसेल ना. अमोलसाठी मी हे करू शकतो, पण अमोल राहणार माझ्याकडेच आहे. अर्जुन ऐक माझं एकदा. अर्जुन तू काय करतोयस? अर्जुन ऐक ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना अर्जुन. अप्पे माझं ठरलंय आणि तसंच होणार आहे आता. तू ऐक रे अर्जुन, माझी बदली झाली आहे उत्तराखंडला. मला आजच निघावं लागणार आहे. काय? अर्जुन खरंच माझं पोस्टिंग झालंय तिकडे आणि बाळाला घेऊन निघावं लागणार आहे. आईची गरज आहे त्याला जास्त. थांब जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या ज्या 2 बसलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार? त्यांच्याबद्दल मी काही बोलूच शकत नाही. म्हणजे शब्द न फुटणे याला दातखीळ बसणे असा सुद्धा एक हे आहे पर्यायी शब्द. पण इतक्या गोड मुली आहेत ह्या मुली, आणि इतक्या शिस्तबद्ध वर्तणूक, आणि काय सांगू तुला. आणि म्हणूनच तर त्या वारंवार आमच्या चित्रपटात किंवा आमच्या आजूबाजूला, आम्ही त्यांच्या आजूबाजूला दिसत असतो. सुकन्या कुलकर्णी ह्या राणी नावाचं जे पात्र आहे, जे मुक्ता बर्वे यांनी साकारलेलं आहे, तर तिच्या आईच्या भूमिकेत आहे. आणि सारंग साठये हे जे मुक्ता बर्वे यांच्या पतीच्या भूमिकेत आहेत, त्यांची जी आई आहे ती म्हणजे साक्षात सुप्रिया. अच्छा, म्हणजे मुक्ता बर्वे यांची सासू. अच्छा अच्छा, असं. आणि त्या दोघी चित्रपटात दिसणार आहेत का? कारण एकीकडे त्या निर्मात्या असताना त्यांची वेगळी पण. हो हो हो, ह्या दोघींनी भूमिका सुद्धा केलेल्या आहेत आणि अत्यंत चित्तथरारक अशा भूमिका आहेत. म्हणजे मला, कारण हे बघा, तसा मी तुमचा चाहता आहे. हे यांचं खरं खुरं हसू आहे, हे यांचं नैसर्गिक हसू आहे, हे डबिंग नाही. तर ह्या ज्या 2 चित्तथरारक भूमिका आहेत त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. तर मुक्ता बर्वे यांचं जे प्रमुख पात्र आहे राणी या नावाचं, तर त्यांच्या या 2 सख्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या बँकेमध्ये काम करणार आहेत. आणि यांच्याबरोबर आशा ज्ञाते ह्या सुद्धा एक अत्यंत रोमहर्षक पात्र करतात त्या चित्रपटातलं. आणि असा त्या 4 जणींचा एक समूह आहे जो गप्पा गोष्टी करत असतो. शिवाय स्वप्नील जोशी जे आहेत इकडे, तर त्यांनी सुद्धा एक पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावलेली आहे. तेव्हा एकाच तिकिटामध्ये एवढी सगळी आकर्षणं तुम्हाला बघायला मिळतात. तिकीट एकच, पण हे सगळेजण तुम्हाला बघायला मिळतात. बरं सर, आपण काय सांगाल या ज्या 4 प्रमुख स्तंभ आहेत या चित्रपटाचे? आमचा दिग्दर्शक परेशनी जेव्हा आम्हाला हा सिनेमा ऐकवला, तेव्हा त्याच्या डोक्यात त्यांनी जे कास्टिंग आम्हाला सांगितलं तेच कास्टिंग आम्हाला लाभलं. हे आमच्यासाठी फार कमालीची गोष्ट आहे. अरे वा. कारण अनेकदा असं होतं ना की नटांना किंवा नट्यांनाही चित्रपट करायचा असतो, पण कधी तारखा जुळत नाहीत, कधी बाकीच्या अडचणी येतात. तर आम्हाला फार आनंद आहे निर्मिती करताना की परेशचं जे विजन होतं
ते पहिल्या फटक्यात तंतोतंत ते कास्टिंग आम्ही त्याला देऊ शकलो किंवा ते आम्ही जुळवू शकलो. आणि मग परेशला जसा चित्रपट अपेक्षित होता तसा चित्रपट त्याला बनवता आला. सो या सगळ्यांची ताकद काय, अभिनेत्री म्हणून किंवा मधुमिंदाची लेखिका म्हणून हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याबद्दल मी नव्याने काही बोलणार नाही, पण इतकं नक्की सांगतो रसिक प्रेक्षकांना की तुम्ही ह्यांचं अमाप काम पाहिलं आणि आता तुम्हाला असं वाटेल की आता ह्यांचं काय नवीन काम बघणार आपण, तर तुम्ही आवर्जून चित्रपट बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या बालपण कुठलं? माझं सँडेस रोडला डोंगरी उमरखाडी. तिथेच गेलं बालपण. किती जणांचं कुटुंब होतं लहानपणी? आम्ही 4 भावंड आणि आई वडील, आजी आजोबा येऊन जाऊन असायचे आणि माझी आत्ते बहीण असायची आमच्याकडे, जिनेच आम्हाला संगीता नेवरेकर, तिनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं, कारण आई कामासाठी बाहेर असायची. आई काय करायची? आई माझी धुण्या भांड्यांची कामं करायची आणि गरोदर बायकांना मॉलिशची कामं करायची. हो. मग हा चित्रपट करत असताना नायिका घरातच होती तुमच्या? हो. हां, ते मी खूप रिलेट केलं, कारण आपण पडद्यावर जी गोष्ट दाखवतो ते आपण कुठेतरी स्वतः कोणाच्या तरी घरी काम केल्यानंतर कसे मला तेव्हा अनुभव आले होते. कारण मी तर तेव्हा शाळेत होते आणि मोठी असल्यामुळे आईबरोबर ह्या कामांसाठी मी सुद्धा जायची. त्याच्यामुळे मला असं व्हायचं की कधीतरी शाळेमध्ये कुठल्या तरी एखादा एक्स्ट्रा क्लासमुळे उशीर झाला तर कसं त्या ओरडायच्या ज्यांच्याकडे आम्ही कामाला जायचो, किंवा कसं आम्ही जेन्युनली माझा खरंच लेट झाला आहे ते मला सांगायचं असतं, जी आमच्या सिनेमामध्ये ती आशा सांगत असते. तर ते सगळं आत्ता सगळं असं ना, मी इतक्या वर्षाने मागे गेले आणि मग त्या सगळ्या गोष्टी रिलेट अजूनही होतात त्या गोष्टी. म्हणजे आई जेव्हा धुण्या भांड्याची कामं करायची तेव्हा जावं लागायचं? कधी जावं लागायचं, कारण मी मोठी होते, माझ्या मागे 3 भावंड, त्यामुळे कारण माझी आई 18 घरची भांडी करायची. बापरे. आणि जवळजवळ 15 ते 16 घरची मॉलिशची कामं. तर ती सकाळी 6 वाजता घरातनं बाहेर पडायची, ती रात्री यायची. मग मी मोठी असल्यामुळे 3 भावंडांचं सगळं करून मी त्यांना शाळेत सोडून मी स्वतः शाळेत जायची. मग 6 वाजता मी सुटायची आणि त्यावेळेला आमच्या घरी लाईट पण नसायचे, त्यामुळे उजेड आहे तोपर्यंत अभ्यास करून घ्यायचा पुढच्या दिवसाचा. मग तो घरचा अभ्यास मी पण करायची, भावंडांना पण करू द्यायची. मग त्यांचं खाणं पिणं सगळं करून मग मी आईबरोबर जॉईन व्हायची काम करायला. मग ते आम्ही 11 वाजता वगैरे, रात्री 11, 11:30 वगैरे मी आणि आई रात्री घरी यायचो. मग जेवायचो आणि मग त्यावेळेला प्लॅस्टिकच्या बॅग असायच्या, त्याला असे चौकोनी हँडल असायचे, तर ते हँडल ठोकायचं काम आम्ही पहाटे 4 वाजे. बापरे. ते सगळं करून मग सकाळी 4 वाजता झोपायचं, सकाळी परत उठायचं, आई जेवण वगैरे करून निघून जायची, कारण दिवसभराची तिची कामं असायची. मग त्या 3 भावंडांना सांभाळून मी माझी शाळा करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही कुठे राहता? मुंबई मालाड. मालाड. आता तुमच्याकडे कोण कोण? आता माझ्याकडे मी, माझा नवरा हा बरोबर, परेश, आणि माझी 3 कुत्री आहेत, जी माझी मुलंच आहेत. आणि चौथा पाळीव प्राणी मी आहे. आणि आमच्या ताई 12 तासांच्या. तुम्ही सगळ्या नायिका आहात घरातल्या, तुम्हाला या वेगवेगळ्या अनुभवाला रोज सामोरं जावं लागतं. आपल्या घरी कसं काय? तुमच्या बालपणी तुमच्याकडे असणारी आशा होती का, आणि ती कोण होती? म्हणजे मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. आंदी आजी म्हणायचो आम्ही. मी तिचं नाव आनंदी, पण मला लहानपणापासून म्हणता यायचं नाही म्हणून तिला मी आंदी म्हणायचो. आंदी आजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य सर, तुम्ही जे बोललात तेच केलं. बघा, मला काय बी नाही झालं. पारू, वाटलंच होत. काय वाटलं होतं? डोंट वरी, पण आपली पारू आहेच तशी रे दादा. म्हणजे बघ, आता जेव्हा तू नसतोस तेव्हा मला तुझी आठवण येते, करेक्ट आहे? आई नसते तेव्हा आईची येते, बाबांची येते. तसंच जर तुला पारूची आठवण आली तर प्रॉब्लेम काय? मला काय वाटतं माहितीये,
आपल्याला ना कोणाची तरी आठवण येणं किंवा आपल्याला कोणाचा तरी विचार येणं ह्यात काहीच वाईट नसू शकतं. इट्स नॉर्मल, चिल. हो पण तसं काही नाहीये. हे बाबा हे मी ना तुला काही जज वगैरे करत नाही किंवा माझा काही गैरसमजही होत नाही. ओके, तुझं प्रेम आहे पारूवर. असंही म्हणत नाहीये. ओके, तुला खरं सांगू दादा, मलाही पारूची आठवण येते, पण म्हणून ती काय गर्लफ्रेंड आहे माझी. अरे शी इज जस्ट माय बेस्ट फ्रेंड अँड इट्स क्वाईट नॉर्मल. ओके, बरं आपल्या दोघांचं जाऊ दे. ते बाबा सांगत होते मला की आपली आई तिने पारूसाठी ते काय अनुष्ठान ठेवलेलं, फुल डे पूजा. तिचं प्रेम आहे पारूवर. अरे आता आपली पारू ना आहेच तशी, सगळ्यांचं मन जपणारी, सगळ्यांचं सगळं करणारी, आपल्या सगळ्यांची लाडकी पारू. येतो. तुझ्या देवी आईचा तुझा रक्तगट एकच होता ना. तुझ्या देवी आईनेच तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवलाय. दिवस रात्र तुम्ही इथं थांबला, जागला, काही खाल्लं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं. काही पण लॉजिक असतं पारूचं. उचकी लागल्यावर जो कोणी आठवण काढत असेल त्याचं नाव घेतलं की म्हणे उचकी जाते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं आदित्य सर, काय सांगायचंय? पारू, जेव्हा तू बेशुद्ध होतीस मी खरंच खूप घाबरलो होतो का. मला असं वाटत होतं की पण आता मी तुला सगळं सांगणार आहे. पारू, तुला आई बाबांची 25वी अॅनिव्हर्सरी आठवते? तुझ्या हातून चुकून बाबांचं पेंटिंग जळालं होतं. त्यावेळी मी हात उचलला तुझ्यावर. मला खूप गिल्टी वाटत होतं ग. खूप जास्त गिल्टी वाटत होतं बरेच दिवस. एक त्यावेळी आणि जेव्हा तू घर सोडून गेली त्या गुंडांनी पकडलं तुला. तेव्हा तर तुम्ही मला वाचवलं, ह्याचं काय? आदित्य सर, आणि साखरपुड्यात सुद्धा ना समधी चूक माझीच होती. माझ्या मनात बी नाही काय, पण ना ह्या 2 गोष्टींमध्ये ना फक्त एकच गोष्ट वाईट घडली. काय? आदित्य सर, तेव्हा तुम्ही मला इतक्या जोरात मारलं की माझ्या आईची आठवण तिनं मला दिलेलं कानातलं पडलं. तुम्ही मारलं म्हणून नाही,
ते कानातलं पडलं आणि कुठंतरी हरवलं ना, म्हणून मी लई लई रडले. आणि मग एकच कानातलं घेऊन घर सोडलं. मग गुंड माग लागल्या ना, त्या गडबडीत दुसरं बी कानातलं हरवलं. माझ्या आईचं कानातलं माझ्या नशिबातच नव्हतं. माझं नशीबच फुटकं आहे. पारू, तुझं नशीब फुटकं नाहीये, तू खूप नशीबवान आहेस. आणि हेच सांगायचं होतं मला कित्येक दिवसांपासून. तुझ्या आईचे कानातले तुझ्यापासून इतके दिवस दूर होते. सॉरी. आदित्य सर, तू तुमच्याकडे होता. थँक्यू थँक्यू थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी तुला शेवटचं सांगतोय, थांबव हे सगळं. थांबव हे सगळं. त्यांना त्रास देणं बंद कर. जस्ट हळूहळू म्हण. प्लीज प्लीज म्हण. मी रिक्वेस्ट करतो, हे थांबव म्हण. प्लीज त्यांना यातून बाहेर काढ आत्ताच्या आत्ता. आवाज हळू. हात जोड आणि म्हण, मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज हे थांबव. मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज त्यांना सोड. त्यांना त्रास होतोय, तुला दिसत नाहीये का? प्लीज सोड ना. तुला त्रास द्यायचा आहे मला दे. काम करणं मला मारून टाक. अरे तुला का मारेन मी? माझ्या पोटात वाढवलंय मी तुला. असं कसं मारेन इतक्यात? वेळ आहे अजून. जा निघा. निघ, चला निघा. निघा सगळे. काय झालं? अरे विंडक राजाध्यक्ष आलास? तनू, बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला कळेल तरी घरात काय चाललंय. ब्रो, काय झालं? अरे कोणी सांगेल का इथे काय घडलंय? बाबा, मी इथे आलो तेव्हा या दोघी एकमेकींच्या कानाखाली मारत होत्या. काय मारत होत्या म्हणजे? मीच सांगितलं होतं त्यांना तसं करायला. गुलाम आहेत ना ते माझ्या, करणारच. मी तुला सांगतोय, मी तुला सोडणार नाही. अरे नीट कर ना त्यांना. केतकी काकू, अंगुनीताई, कोणी तुम्हाला समजवायला आलं तर एकमेकींचा गळा दाबायचा आणि जीव घ्यायचा. नाही, हे असं काही करायचं नाही. हा, तुम्ही नाही ऐकायचं तिचं. हे सगळं करायचं काही नाही. केतकी काकू, अंगुनीताई सोडा. अंगुनीताई सोडा. त्या दोघी जीव घेतील एकमेकीचा. नेत्रा, प्लीज ऐक माझं. चल तू. बाबा चल तू. नेत्रा चल प्लीज. याला घेऊन जा. आपण फाल्गुनी नाही, प्लीज.
प्लीज आई माझा आता चालेल तू प्लीज प्लीज सॉरी इथं चल तेजस निघ चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काल शिकागो, आज फाल्गुनी. विरोचक उद्या जाऊन कोणाला कंट्रोल करणार आहे माहित नाही. सगळंच इम्पॉसिबल होत चाललंय. तेजस भाऊजी, मी तुम्हाला शांत राहा, धीर धरा असंही नाही म्हणू शकत. फाल्गुनी ताई आणि काकूंना असं पाहिल्यावर कसं शांत राहायचं, कसं धीर धरायचं. मी नाही सोडणार ते विरोचकाला. नाही नेत्रा, नेत्रा तू 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 बरोबर बोलत होतीस. आता ना आपल्याकडे शांत राहण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाहीये. पेशन्स ठेवायला हवेत ना. मला तेच जमत नाही. तू किती वेळा सांगितलंयस मला पेशन्स ठेवायला, पण मी ना त्या विरोचकाच्या अंगावर धावून जातो. मी आज पण तेच केलं, पाहिलं ना. मी आधी तेच केलंय. आणि ना हे मी नेहमी असं करतो ना, त्याचे परिणाम आज फाल्गुनी भोगते. त्यामुळे आज केतकी काकू, फाल्गुनी यांच्यावर ही वेळ आली. मी पेशन्स ठेवेन आता. ओके मित्र, ऐक. आता ना फाल्गुनी आणि केतकी काकू विरोचकाच्या कंट्रोलमध्ये आहेत, बरोबर. आणि मला माहिती आहे तू त्यांना बाहेर काढशील ना यातून. हा नेत्र आहे बघ, त्यांनी विरोचकाच्या कंट्रोल मधून बाहेर येणं गरजेचं आहे. प्लीज नेत्रा, नेत्रा, मी तू सांगेन ते करेन. हा तू जसं म्हणशील तसं मी वागेन. पण प्लीज प्लीज नेत्रा, मी अजिबात मी माझा स्वभाव आहे ना त्याच्या कम्प्लीट अपोजिट जाऊन बघेन. मी शांत राहीन. काय कोण यातून बाहेर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांबा थांबा, मी आरतीचं ताट आणि गृहप्रवेशाचं मापटं घेऊन येते. साहेब माझ्याबरोबर मदतीला चल. आंटी, मी काही हेल्प करू का? नको बेटा, थँक्यू. मी आधीच सगळी तयारी केली होती. तू ह्या दोघांसोबत थांब, आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो. फक्त आणायचंय. चल. निशी, आंटींनी खूप छान तयारी केली आहे तुझ्या येण्याची. खूप हॅपी दिसतात त्या.
मी ना हे सगळं मावशीला सांगणार आहे, ती पण खुश होईल. निशी, डोंट वरी. अगं ती वात थोडीच वर होती, ती सरकून तेलात गेली म्हणून दिवा विझला. आणि असं होतं कधी कधी, त्यात काय एवढं घाबरायचं? अरे यार, पहले से बड़ी बात निकाल कर रखनी चाहिए थी ना. पर ना निशी अभी नहीं डरती. क्यों निशी? काही हरकत नाही, मी दिवा लावते परत. साहिल जरा पकड. बघ, लागला की नाही दिवा? आणि त्याची वात सुद्धा काढली. आता नाही विझणार. हा, निशी, आता उजव्या पायाने हे माप ओलांडून घरात ये. चल. थांब. मेघना, अब क्या हुआ? अब क्या भूल गई? सब कुछ तो है यहाँ. मैं कुछ भूली नहीं हूं. निशी, तू अशीच आत येऊ शकत नाही. हे घर माझं आहे आणि या घरात मी जसं बोलेन तसंच होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, मी काय म्हणते, अर्धो हिशोब मी बघते, अर्धो हिशोब तू बघतेस. मला काय वाटतं बंधू, आपण आधी ज्यांचा हिशोब राहिला ना तो करून टाकूया का? हो, ह्या सगळा निवांतपणे उद्या केला तर नाही चालणार काय? नाही नको, आत्ताच करूया. काय कोणाक काय आता काम नाही, सगळे मोकळे बसलेले आहेत. लग्नाची कामं तशी संपलेली आहेत सगळी. उरलेली कामं आपण करून घेतली तर आपली मूळची कामं आहे ना ते आपण करू शकतो ना. सगळा कार्य कसा कैलास संकट न येता निर्विघ्नपणे पार पडला. सर्वेश्वराचीच कृपा म्हणायची. और नांदूक गेला सासरी, घरातला एक माणूस कमी झाला ना, एक माणूस कमी झाला तरी घर कसा रिकाम्या रिकामा वाटता नाही. होय तर पोराक सासरी जाऊन 15 मिनिटं पण नाही झाली तर एवढी आठवण येता. खरंच सगळ्यांची लाडकी होता निशी. इकडे ये. अहो काय झालं लाली आत्या? हळू बोल म्हणताय ना मी. माका ना वाटत निशीची जागा या घरात कोणी घेऊ शकत.
अखू हीच वेळ हा ते काय त्या इम्प्रेशन का काय म्हणतात ना त्या घरच्यांवर पाडूची. हो पण मी नक्की काय करू? विचारतस काय? चाय कर, सगळ्यांसाठी चाय कर ना. हो आता करते. अगो आई आजचं जेवण पण ना तूच कर. हा काय? हो जेवण पण? हा अगो पिठी भात वगैरे असं काहीतरी कर. पण ना आहे आणि दादा दोघांका या कळूक वया की आज सगळ्यांसाठी जेवण ना तू केला. मंजू सांग तुझ्या भाची या घरामध्ये स्थान मिळवूचा ना तर आई आणि दादा या दोन देवांका प्रसन्न करूक वया. हा चारू ते सगळं ठीक आहे पण लाली आत्या मी काय म्हणते आता श्रीनू इथे एकटाच आहे आणि ओवी पण नाहीये. म्हणजे काय काय बोलूचं काय तू का? म्हणजे ओवी आणि निशी दोघी घरी नाहीयेत ना तर मी श्रीनू बरोबर वेळ घालवू का? हो श्रीनू पटवूची काही गरज नाही. तू ना दादा आणि आय दोघांका प्रसन्न कर. म्हणजे बघ त्यांनी एकदा सांगितलं ना श्रीनू की बाबा रे या चारू सोबतच तुझा लग्न होतला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे आशू आलास तू? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून घेते. नाही नाही खायला नको करूस. त्याच्यासाठी आरतीचं ताट घेऊन ये. का दृष्ट काढायची तुझी? हा हा भाऊ. आशू कुठे गेला होतास? अहो ऐका ना चिडू नका त्याच्यावर. एक मिनिट सीता, मध्ये बोलू नकोस, मी बोलतोय. आशू कुठे गेला होतास? भाऊ मी बाहेर गेलो होतो मांजा बरोबर. आशू आज ऑफिसमध्ये एक मीटिंग होती, त्यात तू प्रेझेंटेशन करणार होतास. नाही हे तुला आठवत नसेलच पण तू नव्हतास म्हणून तो क्लायंट निघून गेला. काय? हो हो आशू आज मीटिंग होती. एक मिनिट भाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मीटिंग आज नाही, मीटिंग उद्या आहे. म्हणजे माझ्या शेड्यूल मध्ये उद्या मीटिंग लिहिली होती, आज कशी झाली? आशू पण ते आजच येऊन गेले. पण हे असं कसं होऊ शकतं? असं झालंय कारण तुला ते कळलंच नाही, कारण तू ऑफिसमध्येच नव्हतास. आशू मी तुला कालच सांगितलं होतं की तुला या सगळ्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे, पण तुला त्याचं काहीच वाटलं नाही. आणि आणखीन एक गोष्ट, त्या कन्स्ट्रक्शन साइटचे पेपर्स तू साइन केलेस. ते पेपर साइन करण्यापूर्वी तू वाचले होतेस? आशू वाटलंस मला, तू काय त्या गरिबांच्या जागेवर घर बांधणार होतास आशू? अरे इतक्या वर्षात मेहनतीनं मी कमावलेलं सगळं आपण गमावलं असतंच, पण त्या गरिबांना सुद्धा रस्त्यावर आणलं असतं आपण. सॉरी भाऊ. सॉरी भाऊ. बघितलं सीता? आशू अरे हा बेजबाबदारपणा आहे. एवढा मोठा बिझनेस तू सांभाळशील कसा? हे सगळं तुझ्या हातात देऊन काहीही उपयोग नाहीये. भाऊ मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण ती चूक मी सुधारली आहे. अरे उपयोग काय त्या सुधारण्याचा? आणि आजच्या मीटिंगचं काय? का तीही चूकच होती? भाऊ पण यात माझी खरंच काही चूक नाहीये. माझ्या शेड्यूल मध्ये बघा हवं तर तुम्ही मीटिंग नव्हतीच लिहिलेली, उद्याची मीटिंग लिहिली आहे. मला कोणी इन्फॉर्मच केलं नाही की आज मीटिंग आहे. ही तू कारण देतोयस आशू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज
C5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊ तुम्ही मला उगाच ओरडताय. मला नाही वाटत तू हा बिझनेस सांभाळू शकशील. सगळं बिघडत चाललंय. सगळी गणितं बिघडत चालली आहेत. अशू, मला बिझनेसची चिंता वाटतेच आहे, पण त्याही पेक्षा जास्त तुझ्या फ्युचरची चिंता वाटते. मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या तू पूर्ण करू शकशील असं काही वाटत नाही आता. भाऊ माझी काही चूक नाही याच्यात. मला प्लीज तुम्ही समजून घ्या ना. तेच तर करत आलो ना आजपर्यंत. आम्ही सगळे तुला समजून घेत आलोय. पण आज हे नुकसान झालंय ना, हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळे झालंय. अहो ऐका ना. एक मिनिट. मी काही चुकीचं बोलत नाहीये सीता. ठीक आहे आई. भाऊ म्हणतायत ते बरोबरच आहे. समजा माझ्याकडनं चुका होत असतील तर होत असतील माझ्याकडनं चुका. मला कदाचित इम्प्रूव्ह करायची गरज असेल आणि मी ते करीन. सो जोपर्यंत मी भाऊंच्या दृष्टीने केपेबल होत नाही, जोपर्यंत मी माझ्या कामात चांगला होत नाही, तोपर्यंत या घरात राहण्याचा काही मला अर्थ वाटत नाही. काय बोलतोयस तू? अहो अरे काय बोलतोयस तू? हे बघ, असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी घरातनं बाहेर पडणंच गरजेचं आहे आता. मी स्वतः केपेबल बनणं, मी स्वतःला इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. म्हणून मी आता घर सोडतो, बाहेर जाऊन राहतो, भाऊंना प्रूव्ह करतो आणि मगच इथे येतो. ठीक आहे? अरे बाळा, अरे असं नाही. हे काय करतोयस तू? तुम्ही बोलत का नाही आहात काही त्याला? अरे असं आशू, अरे अहो तुम्ही काय करताय? सीता जाऊ दे ना. C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्स. आई, आपण फोनवर बोललो ना तेव्हाच मला शंका होती की तू काहीतरी लपवतीस. अगं, तू बाबांचा विषय टाळत होतीस ना तेव्हाच मला वाटलं काहीतरी झालंय. आणि असं काही झालं तर तुम्हाला कळवता येत नाही का? अगं कळवायचं काय त्याच्यात? हे बघ, एकदम ठणठणीत आहे मी. अहो सावकाश. बघा, दिसतंय मला किती ठणठणीत आहात ते. बाबा असं अंगावर काढत जाऊ नका. अगं काही नाही ग, थोडी कणकणी होती आणि खोकला आहे. हे वातावरण बदललंय ना म्हणून झालंय. अहो मग दवाखान्यात जायचं, औषध घ्यायचं. तू सांग वय आता यांना, आमचं तर काहीच ऐकत नाही. आता झालं, आता मिळालं मला औषध. म्हणजे? अगं म्हणजे तू आलीस ना, तुला बघितलं ना की मला एकदम बरं वाटतं. बाबा, आई यांनी काही खाल्लंय का? अगं नाही ना, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. अक्षर ऐकत पण नाहीत ना. बघ ना. अगं फळं आहेत ना घरात, मला फळं दे, मी फळं कापून देते. हो तू फळं आणते. काय बाबा, काळजी घेत जा ना स्वतःची. हो हो म्हणतात. घे, तुझं तरी ऐकतील.
अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत ग? नाही म्हणजे सावरल्या आहेत का आता? हो अगं, आता काय कधीच सावरल्यात त्या. बरं झालं. आणि अधिपतीराव? त्यांची गाडी जोरात आहे एकदम. तुला माहिती आई, परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनी, परीक्षा देत आहेत ते. वा वा वा, चांगलंय की मग. बघ ना. ठीक आहे, त्यांच्या मनात स्वतःहून इच्छा निर्माण झाली शिकायची. हो. हा आई, मी तुला विचारणार होते, तुझ्या पाहण्यात कोणी गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत का? का ग, तू गाणं वगैरे शिकणार आहेस की काय अक्षरा आता? नाही नाही, मी नाही, अधिपती शिकणार आहे. काय सांगतेस? आता अधिपतीराव गाणंही शिकणार आहेत? हो, खूप चांगलं गातात ते, गळ्यात सूर आहे त्यांचा. हो, फक्त आता मॅडमनी परवानगी दिली ना तर सगळं ठीक होईल. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगलीच सुधारणा झाली म्हणायची की. हो, खरंच खूप प्रगती आहे. आता एकदा मॅडमनी परवानगी दिली ना की त्या शिक्षिका घरी येऊनच शिकवतील, कारण ह्यांना जायला वेळ मिळणार नाही ना. एक शिक्षिका आहेत माझ्या ओळखीच्या, पण आता मला माहिती नाही ग की त्या घरी येऊन शिकवतील की नाही. नाही म्हणजे विचारायला हवंय. हा अक्षरा, मी विचारते. चालेल चालेल, तू चौकशी कर आणि सांग मला. आणि हे कोणाला सांगू नका प्लीज, परीक्षेच्या फॉर्मचं पण आणि गाण्याचं पण. आम्ही कशाला कुणाला सांगायला जातोय? आणि मी काय म्हणते, मलाच नंबर दे, मी बोलून घेते त्यांच्याशी. ठीक आहे, मी पाठवते तुला. बाबा काळजी घ्या, थोडं संपवा आता ती. हा, मी येते पण. अगं येते काय? परत येते म्हणजे? मला जरा जायला पाहिजे आता, थोडस काम. अक्षू, आत्ताच तर आली होतीस ना ग, थांब ना थोडा वेळ. अगं बराच वेळ झाला आई, असं काय करतेस? अगं खरंच उन्हाळी वर्ग आहे, मुलं थांबली असतील, मला जायला लागेल. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आत्ताच सगळं फार पुढचं सगळं प्लॅनिंग करून ठेवायला लागलाय, मग परत आता आई साहेब जर नाही म्हणल्या तर मग एवढं तोंड करून बसू नका मग परत. हा, आणि त्या बाईंना आणि सांगून ठेवले तुम्ही, परत आणि त्यांना नाही म्हणून सांगायला लागणार. कशाला उगाच तुम्ही उगाच नकार घंटा वाजवू नका. आणि आपल्याला काय माहित, कदाचित मॅडमचा होकार सुद्धा येईल. तसं झालं तर आपल्याकडे वेळ नाहीये वाया घालवायला, आपण तयारीत असलं पाहिजे. हा, तुम्ही या लवकर घरी या तुम्ही. ठीक आहे, आता काय यालाच लागतंय आम्हाला. आलो, चला ठेवू काय? हो हो, बाय. नमस्कार मॅडम. कोण तुम्ही? आम्ही ओळखलं नाही. अहो, ओळखणार कसं, मी पहिल्यांदाच आलीये. मी संगीत शिक्षिका आहे. गद्रे माझं नाव. मी गाणं शिकवते. बर बर, मग इथं कशा पाय आला? तेच गाण्याचा क्लास सुरू करायचा आहे ना. गाण्याचा क्लास सुरू करायचाय? कुणाला? मला त्या अक्षरा मॅडम भेटल्या होत्या, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मला संध्याकाळची वेळ जमते ना म्हणून. खरं सांगू का, मी कोणालाही घरी जाऊन गाणं नाही शिकवत. विद्यार्थ्यांच्या 2-3 बॅचेस आहेत माझ्या. मला संगीत अलंकार म्हणतात आणि आता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या PhD साठी अपियर होते. अनेक मंचावरच्या मैफिली मी केल्या आहेत. नाट्यसंगीत असो, भावगीत असो. असो असो असो, आम्ही तुम्हाला काय विचारलंय? तुम्ही काय काय केलंय ते आम्हाला कशापाई सांगताय हे सगळं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं इथं कुणाला गाणं शिकायचंय म्हणून? अहो, त्या अक्षरा मॅडम. अजिबात कोणाला इथं गाणं शिकायचं नाही, कुणालाच गाणं शिकायचं नाही. नाही म्हणजे त्या अक्षरा मॅडम भेटल्या असते तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल, त्यांनी मला बोलवलं. आम्हाला माहित नाहीच आहे आणि आम्हाला काही माहिती करून घ्यायची पण नाही. तुम्ही निघा इथनं. म्हणजे? म्हणजे काय? निघा म्हणलं ना. निघा म्हणजे निघा. हा, इथं कुणाला बी कसला क्लास करायचा नाही आणि गाण्याचं तर अजिबातच नाही. निघा आता. अहो, पण मग अक्षरा मॅडमनी काही विचारलं, फोन बिन केला तर? यायचं नाही, बंद करून टाका त्यांचा फोन. आणि समजा त्या भेटल्या त्यांना सांगायचं पण नाही आम्ही तुम्हाला असं हाकलून लावलं ते काय. अहो, पण असं कसं? असंच.
आमच्याकडे हे असंच असतंय. तुम्ही आम्हाला ओळखताय ना व? कोण आहे आम्ही माहित आहे ना व तुम्हाला? मग आम्ही काय करू शकतो याची पण कल्पना असेल. शेंदूर प्यायला लावू तुम्हाला आणि काय आमचं तुमचं गाणं बंद करून टाकू. चला निघा. आणि एक सांगायचं नाही कुणाला, काय कुणाला बी सांगायचं नाही आम्ही तुम्हाला हाकलून लावलं ते. चला निघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.